ब्रेकनंतर बातमी आहे NDTV मराठीनं जी मोहीम हाती घेतलेली त्यावर आता लोकप्रतिनिधींनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं। NDTV मराठीनं नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या आमदार सरोज आहिरे यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केलाय। नाशिकचे महायुतीचे चारही आमदार प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कुंभमेळ्याची देशपातळीवर बदनामी झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामं व्यवस्थित झाली असती तर शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बदनामी टळली असती असंही आहिरे यांनी म्हटलंय। नाशिक शहरातील खड्ड्यांचा मुद्दा आता खरं आयरणीवरती आलेला आहे। अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत। माझ्यासोबत आता आमदार सरोज आहिरे आहेत, त्यांच्याकडे खरं तर नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहराचा काही भाग देखील येतो। काही या खड्ड्यांबाबत काय नक्की आपली मागणी राहते? खरं तर ज्या लोकांचा, ज्या नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू खड्ड्यांच्या कारणामुळे झालेला आहे, वाईट वाटतं आहे। कारण कुटुंबातला कर्ता जेव्हा जातो तेव्हा संपूर्ण कुटुंब हे उघडं पडतं। आणि नुकतंच निलेश कोटकर म्हणून ज्या बांधवाचा मृत्यू झाला, त्यांचे कुटुंब, त्यांचे आई वडील, त्यांची मुलगी आणि त्यांची बायको, ही सगळी परिस्थिती बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं। वाईट वाटतं आहे। प्रशासनाने कृपया त्याची दखल घ्यावी, कारण इतके आंदोलन आणि इतक्या पद्धतीने जेव्हा नागरिक आपल्या कामांच्यावर नाराज आहेत, तर शेवटी आपणही त्याची कुठेतरी दखल घ्यावी। आणि माझी विनंती आहे की आपल्याला जर राज्य शासनाचा काही निधी पाहिजे असेल तर वारंवार मनपाचे आयुक्त असतील, अधिकारी असतील, यांनी जर मुख्यमंत्री महोदयांना इथली काय संवेदनशील परिस्थिती आहे, गिरीश भाऊंच्या माध्यमातून किंवा भुजबळ साहेबांच्या माध्यमातून, भुसे साहेबांचे 3 मंत्री आपल्याला नाशिक जिल्ह्याला दिलेले आहे, त्यानंतर झिरवाळ साहेब आहेत राष्ट्रवादीचे आमचे, तर या सर्वांच्या माध्यमातून जर शासनाकडे पाठपुरावा केला तर जास्तीत जास्त सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निधी आपल्याला मिळेल। आणि शासनाने दोन्ही हात मोकळे केलेले आहे, पण प्रशासन जर त्या साखर झोपेतून अजूनही जागा झालेलं नाहीये, तर मला असं वाटतं तर ही जी काही 4 वर्षांची जी काही तफावत प्रशासक आणि लोकप्रतिनिधी ही जी तफावत राहिली, अजून प्रशासन त्याच्यातून जागा झालेले नाहीये। माझी मनपा आयुक्तांना विनंती आहे की कृपया लवकरात लवकर लोकांना दिलासा द्यावा। कारण आपल्या चॅनलनी काल मी बातमी बघितली की आमच्या कॉलनीचे रस्ते दाखवले, तर कॉलनीचा रस्ता हा वेगळी गोष्ट आहे, परंतु नाशिक शहरात मला जर नाशिक रोड पासून नाशिक शहरात जर यायचंय तर त्याच खड्ड्यांमधून यायचंय ज्याच्यातून रोज पब्लिक जाते, त्याच्यामुळे आम्हालाही हा पब्लिकचा त्रास बघवत नाहीये। त्याच्यामुळे लवकरात लवकर दखल घेऊन या खड्ड्यांचं बुजवणं म्हणा किंवा रस्त्यांची कामं, आता पाऊस कुठेतरी मंदावलेला आहे, तर त्वरित कारवाई करून कॉन्ट्रॅक्टरांना जे काय असेल, तुम्हाला देणं घेणं असेल, काय तुमचं असेल ते पटकन करा प्रोसेस, परंतु हे लवकरात लवकर हे प्रश्न सुटले पाहिजे आणि लोकांना मात्र याच्यातून दिलासा मिळाला पाहिजे। एकंदरीतच आपण बघितलं तर आता कुठेतरी प्रशासनाने तात्काळ करता जागा होणं गरजेचं आहे आणि खड्डे तात्काळ बुजवा अशीच मागणी आमदारांनी देखील केलेली आहे। कॅमेरामॅन किपॉरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।